नमस्कार, बी न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सार्या कुलकर्णी। एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर। जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या वजीन बारेला या धुळ्याच्या कैद्याचं कळंबा कारागृह परिसरातून पलायन। कारागृह प्रशासनात खळबळ, पोलिसांची शोध मोहीम सुरू। थेट पाईपलाईन योजना बुजवडे गावाजवळ फुटली। लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेल्यानं नागरिकांमधून संताप। निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची भाजपची मागणी। विरोधासाठी विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम राबवण्यापेक्षा आपला पराभव काय झाला त्याबद्दल आत्मपरीक्षण करावं। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा विरोधकांना टोला। शेअर बाजारासाठी आजचा दिवस ठरला ब्लॅक फ्रायडे। सेन्सेक्स 1176 तर निफ्टी 364 अंकांनी घसरल्यानं एका दिवसात गुंतवणूकदारांचं 9 लाख कोटी रुपयांचं नुकसान। आणि अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा कर्नाटक सरकारचा घाट। उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्हा जलमय होऊन उद्ध्वस्त होण्याची भीती। लोकप्रतिनिधी आणि राज्य सरकारनं कर्नाटक सरकारवर दबाव आणण्याची गरज।